आमच्या घरी चिमुकली गौराई आली आणि तिच्या दिमतीमध्ये मला रोज पटापट स्वयंपाक उरकायला लागतं. परत बाळंतिणीला सोसेल असा हवा, पचायला हलका व चवीला उत्तमच हवा. त्यासाठी उठल्या उठल्या माझी स्वयंपाकघरातली लगबग सुरू होते. अशा घाई गडबडीत ही दुधीच्या सात्विक भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही समजून घ्याल अशी खात्री आहे, म्हणून फारसं एडिट न करता व्हिडिओ पोस्ट करते. तर गोड मानून घ्या बरं का. आणि हा दुधी आहे, सालं काढून घेतली आहेत, चिरून घेते. वरचा आणि खालचा असा स्लाइस कापून घ्यायचा. दुधी कडू निघू शकतो, त्यामुळे खाऊन बघायचा आधी. ही दुसरी बाजू पण कापून चव घेऊन बघते. हा कडू नाहीये, एकदम छान आहे. दुधी चिरून घेते, साधारण 1 इंचाचे तुकडे करते. तर असा हा दुधी चिरून तयार आहे. आता फक्त ह्याला फोडणी द्यायची आहे. तर दुधी आता फोडणीला टाकूया. 1 तासभर आधी साधारणपणे 3 चमचे हरभऱ्याची डाळ धुवून भिजत ठेवली होती. ती पण आपल्याला भाजीत वापरायची. साधारण 1 चमचा तेल आहे. मोहरी घालतीये. मोहरी तडतडली की घालायचं जिरं. हिंगामुळे पोटात गॅसेस होत नाहीत, त्यामुळे नेहमीपेक्षा थोडासा जास्त हिंग घालते. हळद, तिखट, घालायची भिजवलेली हरभऱ्याची डाळ पाण्यासकट घालते, म्हणजे ह्याच पाण्यामध्ये डाळ शिजेल. डाळ जराशी मऊ होईपर्यंत झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवायची. बघूया डाळ शिजलीये का. बऱ्यापैकी शिजलीये. भाजी शिजताना अजून थोडीशी मऊ होईल. तर आता घालायचा चिरलेला दुधी. घालते चवीप्रमाणे मीठ, चमचाभर साखर, आणि व्यवस्थित ढवळून घालायचं थोडंसं पाणी. इथे माझ्या लेकाच्या किचनमध्ये सोयीसाठी गॅसवरतीच हा असा टॅप आहे. त्यातनं आरामात पाणी जिथल्या तिथे घेता येतं, त्यामुळे ही एक उत्तम सोय आहे. तर भाजीत घालते हे 1 वाटी पाणी. ढवळून झाकण ठेवून मंद गॅसवर भाजी शिजवायची. भाजीमध्ये पाणी आहे, त्यामुळे फार ढवळायला लागत नाही, पण झाकण काढून 1-2 वेळा ढवळून घ्या. आता भाजी शिजलीये. भाजीतलं पाणी पण कमी झालंय, त्यामुळे आता भाजीमध्ये खास पदार्थ घालायचा आहे. तो खास पदार्थ म्हणजे 1 वाटी दूध. एवढ्याशा दुधाने पण भाजीची चव एकदम खुलून येते आणि भाजीला एक दाटपणा येतो. आता भाजीवर झाकण ठेवून परत 1 वाफ द्यायची. भाजीतलं दूध जरासं आटलं की भाजी तयार झाली. आणि झकास सात्विक भाजी तयार झालेली आहे. वरनं पेरायची कोथिंबीर.
हवा असल्यास हे लिंबू आणि झकास सात्विक भाजी तयार झालेली आहे. तर अशी दुधीची एकदम साधी सोपी सरळ भाजी झालेली आहे. चवीला एकदम उत्कृष्ट लागते. नक्की करून बघा, झटपट बनते. आवडली असेल तर लाईक करा. आणि भाजी बनवता बनवता एकीकडे गाजराची कोशिंबीर पण तयार झालेली आहे. रेसिपी हवी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.